अगदी नवशिक्यांना सुद्धा जमेल इतकी साधी सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे. एकदम पातळ असे छान आपले हे पुलके तयार होणार आहेत. पहा एकदम छान, अगदी तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. एकदम छान आणि एकदम साधी सोपी असे आपले पुलके तयार होणार आहे आणि प्रत्येक पुलका हा आपला फुगणारच आहे. बघा आणि किती पातळ मऊ लुसलुशीत आपली ही जी पुलके आहे हे तयार झालेले आहे. अगदी बॅचलर लोकांना पण लगेच जमेल असे हे पुलके तयार होणार आहेत आपले. बघा थोडीशी प्रॅक्टिस जर झाली तर म्हणजे अगदी गोल आलंच पाहिजे असं काही नाही, जे नवशिके असतील त्यांना. पण बाकी तर सगळं जमण्यासारखंच आहे. पहा एकदम मस्त आणि एकदम छान. अगदी तुम्हाला जर गॅसवर देखील भाजता नाही आली तरी आपण ही तव्यावर अगदी कॉटनच्या कापडाने देखील आपण ही भाजू शकतो. इतकी छान कॉटनच्या कापडाने भाजल्यानंतर पण एकदम मस्त अशी टम्म फुगणारी आहे. चला तर मग आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम मी 2 ते 2.5 वाटे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेणार आहे. नेहमीसारखं म्हणजे मी नेहमीच घालते आणि चवीपुरतं थोडंसं अगदी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला तेल देखील घालून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल ह्या पिठात नसेल घालायचं तरी पण तुम्ही अगदी नंतर लावलं तरी चालणार आहे. पण मी हे पिठात घालून घेणार आहे. पहा आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा छान अगदी हे तेल जे आहे आणि हळद आणि मीठ हे सगळं पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. अगदी खूप अगदी एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन कोणालाही जमेल इतकं छान हे आपले पुलके जे आहे हे तयार होणार आहेत. बघा आणि आता अगदी आपल्याला एकदम पटकन खूप पाणी नाही घालायचंय. आपल्याला अगदी थोडं पाणी घालून आपल्याला अगदी बॅचेस मध्ये आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. थोडा करून, एकदम पाणी घालायचं नाहीये. पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी बॅचेस मध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे फक्त पीठ जे आहे एकत्र करायचं आहे. आणि एकत्र झाल्यानंतर आपल्याला मग नंतर हा पूर्ण असा गोळा जो आहे हा तयार करून घ्यायचा आहे. अगदीच घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही, तुम्ही पाहू शकता. आणि आता हा गोळा तयार झालेला आहे आणि आता याला आपण मस्तपैकी असं तेल लावून घेऊया आणि एकसारखा पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. बघा आता हा मी तेल लावून घेत आहे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित एकसारखं असं करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या जे कणिक जी भिजवलेली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे. पहा अगदी 5-1 मिनिटं तुम्ही बाजूला ठेवलं ना तरी चालेल, म्हणजे त्याला मुरायला छान मुरला जातो. बघा किती सुंदर अगदी लोण्यासारखा एकदम छान अगदी मस्त विदाऊट क्रॅक आपला हा जो गोळा तयार झालेला आहे. आता यामधला मी थोडासा घेणार आहे आणि याची आपल्याला एकदम छान अगदी मस्तपैकी चोळून आपल्याला तो घ्यायचा आहे आणि छान आपल्याला अगदी पेढे तयार करायचे आहे. बघा अगदी इथे मी काही पराठे देखील बनवत आहे, त्याच्यामुळे हे मोठे उंडे घेतलेले आहे. पण मी इथं ते पोळ्यांसाठी बघा असे करून घेतलेले आहे एकसारखे. आपण असे पटकन करून घेतले ना की मग आपले जे पुलके आहेत ते तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही. बघा आता एकदा अगदी पिठामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचं आहे आणि अजिबात चिटकत नाही, काही नाही. एकदम आपलं जे कणिक भिजवणं एकदम छान झालं ना की आपल्याला पोळ्या लाटायला अजिबात वेळ लागणार नाही. बघा अगदी सरसरीत आपले हे लाटलं जातं, तुम्ही पाहू शकता. बघा अगदी जरी हा सवयीचा भाग जरी असला तरी आपण थोडीशी प्रॅक्टिस केली ना की आपल्याला पण सवय होऊन जाते. पण तरी देखील बघा अजिबात कणिक आपली ही कुठे चिटकत नाहीये, काही नाहीये. एकदम छान अगदी मस्तपैकी आपली ही जी पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता. पहा आता मी एका प्लेट मध्ये ठेवणार आहे. पुन्हा तुम्हाला मी एक तशीच लाटून दाखवत आहे. अशा सरसर आपल्या सगळ्या अशा लाटल्या जात आहेत. बघा एकदाच परत एकदा आपल्याला फक्त पीठ लावून घ्यायचं आहे थोडंसं. अशा प्रकारे आपल्याला अगदी एका साईडने फक्त लाटणं आपल्याला असं फिरवत न्यायचं आणि दुसऱ्या साईडने फक्त अगदी अलगद ठेवायचं आहे. आणि ही पोळी ना सगळीकडनं आपली ही सारखी लाटली जाणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. पहा एकदम आता ही तिसरी पण आपली लाटून झालेली आहे. आता ही आपल्याला तव्यावर टाकायची आहे आणि गॅस थोडासा लो टू मिडियम करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही पोळी जी आहे अगदी बुडबुड आली की पलटवून घ्यायची आहे आणि नंतर इथे गॅस थोडासा मोठा करायचा आहे. बघा आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला ही गॅसवरच टाकायची आहे. बघा किती छान आणि एकदम पातळ आणि एकदम छान शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत राहते. सगळ्या बाजूने अगदी ती भाजली जाते. आता ही दुसरी पण मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे. बघा एकदम पटापट होतात, एकदम छान होतात.
एकदा आपल्याला अंदाज आला ना की बरोबर आपली ही पोळी लाटली जाते. बघा आता ही तिसरी पण आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा आता मी तुम्हाला ही कॉटनच्या कापडाने देखील तुम्हाला अगदी तव्यावरच भाजून दाखवते, कारण कोणाकोणाला अगदी चटकेची भीती वाटते, त्याच्यामुळे डायरेक्ट कोणी गॅसवर भाजत नाही. बघा इथे पण किती छान अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि एकदम त्याचा पातळ असा पापुद्रा झालेला आहे. बघा दुसरी पण आपली तशीच झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहे. एक पोळी लाटून आपण तव्यावर टाकली ना की दुसरी लाटेपर्यंत, अर्धी लाटेपर्यंत पलटवून घ्यायची आणि ती पूर्ण होईपर्यंत आपली दुसरी पण बाजू अगदी छान भाजली जाते आणि लगेच गॅसवर आपल्याला टाकायची आहे. बघा आणि एकदम अगदी सवय झाली ना आपले हात वगैरे भाजायची सुद्धा शक्यता नसते, इतकी छान होते. चला तर मग अशाच पद्धतीने आपण ह्या सगळे पुलके जे आहे असेच करणार आहोत. एकदम मऊ लुसलुशीत, एकदम मस्तपैकी गरमागरम, एकदम छान लागतात हे. आणि यामध्ये मुलांना पण तेल आणि थोडंसं मीठ लावून दिलं ना तर आहा खूप छान होतात. तर नक्की करा आणि मला कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग धन्यवाद.